दीड महिन्यांपासून विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित. करार संपल्याचे सांगत प्रशासनाकडून टोलवाटोलवी. नेमकी जबाबदार कोण? सोलापूर शहर हद्दवाढ भागातील तब्बल 128 खासगी शाळा सोलापूर महापालिकेत वर्ग झाल्या आहेत. शालेय आहार देण्याची जबाबदारी उत्तर सोलापूर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाची अर्थात BRCची होती. तब्बल दीड महिने उलटले तरी शाळेत तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. याबाबत प्रशासनाकडे विचारले असता ठेकेदाराचा करार संपला असून लवकरच तांदूळ पुरवठा करू असे मोघम उत्तर दिले जात आहे. गेल्या दीड महिन्यांपासून शाळेतील हजारो मुले प्रधानमंत्री पोषण शक्ती आहारापासून वंचित आहेत. याला नेमके जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालक आणि शालेय व्यवस्थापनाकडून विचारला जातोय. या न पुरवलेल्या पोषण आहाराचा घोटाळा तर केला नाही ना, अशी शंका देखील उपस्थित केली जाते. गेल्या 2 दिवसांपूर्वीच शिक्षणाधिकारी कादर शेख यांची बदली झाली असून शिक्षणाधिकारी म्हणून परिवीक्षाधीन कालावधीकरिता आलेल्या विशाल मुळे यांच्याकडेच आता प्राथमिक शिक्षण विभागाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. शालेय पोषण आहारात घोटाळा झाला आहे का? घोटाळा झाला नसेल तर मग दीड महिन्यांपासून हजारो विद्यार्थी आहारापासून वंचित का? या प्रश्नांचा छडा लावण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. मी भीमराया कापसे, मुख्याध्यापक, ज्ञानगंगा प्राथमिक मराठी विद्यालय, विजयनगर, मजरेवाडी, सोलापूर. दीड महिना उलटून गेला, अद्यापही शाळेमध्ये तांदूळ व धान्य विमान पोचला नाही. वरूनच माल आला नाही. त्याला आम्ही काय करणार असे उत्तर शालेय पोषण आहार विभागाच्या कार्यालयाकडून दिले जात आहे. कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. विद्यार्थी मध्यान्ह आहारापासून वंचित आहे. त्याला जबाबदार कोण? धन्यवाद. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा. 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.